सध्या मान्सूनचा लेट मार्क पडलेला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबलेल्या आहेत. पेरण्या खोळंबल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. कृषी सेवा केंद्राकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. बळीराजाच्या नजरा आभाळाकडे आहेत. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार यंदा राज्यामध्ये सर्वत्र मान्सून लांबलेला आहे. मान्सूनचा पाऊस न पडल्यानं या पावसावर अवलंबून असलेले खरीप हंगामाच्या पेरणीचं काम खोळंबलं असल्यानं शेतकरी चिंतेमध्ये आहेत. ग्रामीण भागातील बाजारपेठा ह्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांवर अवलंबून असतात, त्यामुळे बी बियाणं मुबलक प्रमाणामध्ये खरेदी करून ठेवलेल्या कृषी सेवा केंद्रांकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात अद्याप मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे पेरण्या लांबल्या असून राज्यातील विविध बियाणे दुकानांमध्ये बियाण्यांचा स्टॉक येऊन पडलाय. मात्र सध्या ग्राहकांनी बियाणे दुकानाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. मी सध्या नाशिकच्या येवल्यात आहे. या ठिकाणी ज्या नामांकित दुकान आहेत त्यामध्ये बियाण्याचा स्टॉक मोठ्या प्रमाणावर पडलाय, मात्र ग्राहक आपल्याला कुठे दिसत नाहीये. पावसामुळे ओढ दिल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे, तसेच व्यापारी हवालदिल आहे. त्या पावसाची प्रतीक्षेमध्ये कोणीही बियाणं खरेदीला यायला तयार नाही. पाऊस पडावा व लवकरात लवकर व्यवसाय चालू व्हावा अशी व्यापाऱ्यांची धारणा आहे. जेवढी पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे तेवढीच प्रतीक्षा व्यापाऱ्यांना देखील आहे, कारण की पाऊस पडल्यानंतरच बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांचा ओढा असतो. मात्र सध्या तरी महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊस नसल्यामुळे बियाणे खरेदी ठप्प झालेली आहे. बियाणे दुकानांमध्ये ग्राहक सध्या फिरकत नाहीये. मात्र येणाऱ्या काही दिवसात पाऊस पडल्यास हे चित्र बदलेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक.